शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण शहरामध्ये सध्या नगरपालिकेची रणधुमाळी अत्यंत शिगेला पोहोचली असून प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रुपाली संजय सोनारे तसेच तुषार सूर्यभान पाटील या आपल्यासोबत आहेत। त्यांचे प्रतिनिधी म्हणून संजय सोनारे आपल्यासोबत आहेत। आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तुषार पाटील साहेब, आपल्याला पहिला प्रश्न असा की आपण गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहात आणि आपल्याला एक राजकीय पार्श्वभूमीसुद्धा आहे। या अनुषंगाने आपण वार्डामध्ये कोणते कोणते कामे केलेले आहेत? वार्डामध्ये तसे बघायला गेलं, ठळक कामे बघायला गेलं तर वार्डातील सर्व सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहे। त्याच्यानंतर तुकाराम महाराज मंदिर असेल, लक्ष्मीनगर येथील मारुती मंदिर असेल, सर्व ज्या लक्ष्मीनगरमधील सर्व रस्ते असतील, या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मोठा होता। या ठिकाणी टाकी बांधण्यात आलेली आहे पाण्याची। त्याच्यानंतर बरेचसे रस्ते, जो जुना प्रभाग होता प्रभाग क्रमांक 4, त्यात नवीन कावसन होतं, कावसनमधील रस्ते, लक्ष्मीनगरमधील रस्ते, नाथ कॉलनीमधील रस्ते, हे सगळे रस्ते या ठिकाणी मी केलेले। म्हणजे एकंदरीत आपण सामाजिक, राजकीय आणि धार्मिक या क्षेत्रामध्ये पूर्णपणे मतदारांच्या समस्या आणि प्रश्न हे हाताळलेले आहेत, ते सोडवलेले आहेत। 100%। हे सर्व करत असताना आपले तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे याच्या मार्गदर्शनामध्ये आपण यांच्या निधीतून कोणते कोणते कामं केली? सर्वच कामं जवळपास भुमरे साहेब, संदीपान पाटील भुमरे साहेब आमदार असतानाही या ठिकाणी आम्ही सर्व कामं केलेले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामं केलेले। त्यानंतर बापूंनी ज्यावेळेस कार्यभार हाताळायला सुरुवात केली, त्याच्यानंतर बापूच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामं केलेली। म्हणजे आपली ही निवडणुकीची कितवी टर्म आहे? ही माझी दुसरी टर्म आहे। बर, तर या मागच्या टर्ममध्ये केलेली कामांचा उल्लेख आपण केला आहे। तर आता आपल्याला प्रभाग क्रमांक 9 मधून तसं पाहिलं तर मतदारांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि आपल्याला शेवटचं काय आवाहन करावं असं वाटतं मतदारांना, की आपण काय सांगणार बा शेवटी? मतदारांना एवढंच सांगेल की मी ज्या पक्षाकडून उभा आहे त्या पक्षाला भरघोस मतदान करून आम्हाला निवडून द्यावं आणि नव्याने जी हमालगल्ली आली तिथला जो विकास खुटलेला आहे तो, त्यासाठी तिथले जे रस्ते वरती आलेले, ड्रेनेजचे समस्या असतील, तिथल्या पाण्याचा विषय असेल, तो सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही 100% हाताळून तो सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न करू। बरं, आपण मागच्या 5 वर्षामध्ये पंचवार्षिक वर्षामध्ये आपण नगरसेवक म्हणून शिवसेनेच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण लक्ष्मीनगरमध्ये अनेक जे कामं केलेले आहेत, ते सर्वात मोठं काम कोणतं आहे त्याच्यापैकी? सर्वच कामं आहेत। सर्वात मोठं काम म्हणजे पाण्याची समस्या होती। या ठिकाणी पाणीच येत नव्हतं। रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत, म्हणजे मी सुरुवातीला 2016ला ज्यावेळेस निवडणूक लढवली ती ह्याच मुद्द्यांवर लढवली। पाण्याची जी समस्या होती ती पाण्याची समस्या दूर केली। इथं जी नवीन कावसांची बंद पडलेली टाकी होती, ती टाकी मी भुमरे साहेबाच्या माध्यमातून प्राधिकरणातून मंजूर करून घेतली आणि ती टाकी बांधल्यानंतर पाईपलाईन करून लक्ष्मीनगरला पाणी देण्याचं काम केलं। एकंदरीत आपलं काम हे भरीव आहे असं आम्हाला इथे नमूद करावं असं वाटतं। आता आपल्यासोबत आहेत रुपाली संजय सोनारे, यांचे पती संजय सोनारे आपल्यासोबत आहेत। संजय सोनारे, आपण एक वेळा 5 वर्ष आपण नगरसेवक म्हणून काम पाहिलंय, तर ते कोणत्या पक्षामध्ये आपण त्यावेळेस होता? शिवसेनेमध्ये। म्हणजे मागच्या किती वर्षापासून आपण शिवसेनेच्या पक्षामध्ये निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम करत आहे? 1991ला शिवसेना स्थापन झाली। त्या स्थापनेपासून मी शिवसेनेत आहे आणि आजपर्यंत शिवसेनेतच काम करतो। मी पहिली नगरपालिका निवडणूक लढवली की माझ्या वार्डात मुस्लिम समाज बहुल होता आणि त्या समाजाच्या काही वेगळ्या अपेक्षा होत्या। त्या मतदारसंघात मी अतिशय थोड्या मतांनी, म्हणजे 2च मतांनी पराभूत झालो। 2006ला तो वार्ड महिला झाला। त्या महिला वार्डातून माझ्या मोठ्या वहिनी शोभाताई सोनारे ह्या निवडून आल्या आणि माननीय संदीपान भुमरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली
पैठण नगरपालिकेत शिवसेनेच्या पहिला महिला नगराध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 2006ला पुन्हा शिवसेनेने मला उमेदवारी दिली आणि 2006ला मी नगरसेवक झालो. बरं, आपण नगरसेवक असताना म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आले आणि नगरसेवक म्हणून आपण आपल्या वार्डामध्ये असे उल्लेखनीय काम कोणते कोणते केले? सगळ्यात महत्त्वाचं काम होतं तिथं पाण्याचं. रस्ते नाल्या पूर्वीपासून झालेल्याच होत्या, आम्ही पण केल्या होत्या, पण यशवंतनगर टाकी जी होती ती त्या काळात नवीन झालेली होती. तर हा अंतर जवळपास 1-1.25 किलोमीटरचा होता. तर यशवंतनगर पाण्याच्या टाकीचं पाणी आम्ही साळेवाड्यात, धनगरवाडा त्या बहुमूल एरियात ते पाणी नेलं आणि तिथल्या पाण्याची समस्या सोडवली होती. पण सध्या आपल्या वार्डामध्ये किंवा लक्ष्मीनगरमध्ये ज्या प्रभागातून आपण निवडणूक लढवत आहात, या वार्डामध्ये प्रभागामध्ये सध्या कोणत्या कोणत्या समस्या अशा वाटतात की तुम्हाला की ज्या तुम्ही भविष्यात ते करणार आहात? मुळात त्या वार्डातल्या ज्या समस्या होत्या त्या अतिशय भयानक होत्या. कारण 2000 साली अभिनंदन मंगल कार्यालय झालं, त्यापूर्वी तिथं पूर्ण जंगल होतं. सर्वसामान्य लोकांनी अत्यंत कमी पैशात ते प्लॉट घेतले आणि छोटे छोटे घर बनवले की तिथं तो एरिया हा नगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाही, तो आहे इनामी लँड. तिथं जी समस्या आहे त्या समस्येमुळे तिथलं कुठलंही काम करणं सहज सोपं नव्हतं. पण 2000 तुषारदादा ज्यावेळेस तिथून नगरसेवक झाले त्यांनी अतिशय शिताफीने ते कामं करून घेतले, कारण नगरपालिकेतून तिथं काम करणं सहज सोपं शक्यच नव्हतं. आणि त्यांनी जे काम केलं ते शहरात कुठंच झालेलं नाही. कारण आम्ही आज ज्यावेळेस प्रचारात जातो तर प्रत्येक माणूस दादाचं नाव अतिशय आदराने घेतो आणि यायची गरज नाही असंच म्हणतो. बरं, आपल्याला या निवडणुकीमध्ये दादांसोबत आपण तुषार पाटलासोबत फिरत आहात, तर आपल्याला मतदारांचा प्रतिसाद कसा मिळत आहे? अतिशय चांगला मिळत आहे. त्यांच्या ज्या मुख्य 1-2 समस्या आहेत, अंगणवाडी ही एक समस्या आहे जे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये याची मंजुरी मिळते, ती सहज सोपी नव्हती. पण आता माननीय भुमरे साहेब खासदार आहेत, संसदेत आहेत, त्यांच्या माध्यमातून ते आम्ही निश्चित मार्गी लावू. बरं, आपल्या वार्डामध्ये खासदार संदीपान पाटील भुमरे तसेच तालुक्याचे लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे यांच्यापर्यंत आपल्याला प्रचार कार्यात कशी मदत केली जात आहे? त्यांच्या नेतृत्वात तर आपण निवडणूक लढवतच आहोत, पण त्यांनी आपल्या वार्डात कसं लक्ष घातलं आहे? निवडणूक सुरू झाल्यापासून भुमरे साहेब, विलास बापू हे अविरत फिरत आहेत. फक्त रात्री ते झोपायला घरी, सकाळ झाली का ते पैठणमध्ये आहेत आणि प्रत्येक वार्डात जास्तीत जास्त वेळ देत आहे. म्हणजे एकंदरीत आपल्या दोघांसोबत त्यांनी स्वतःला सुद्धा मतदारांच्या संपर्कात राहून म्हणजे स्वतः या निवडणुकीत पूर्णपणे झोकून दिलेलं आहे. त्या विकासाचा ध्यास घेऊन त्यांनी ही निवडणूक आता त्यांच्या डोळ्यासमोर आहे असंच म्हणायला काय हरकत नाही. आता शेवटचं असं की आपण मतदारांना काय आवाहन करणार? विकासाच्या मुद्द्यावर आणि मिळालेल्या सुविधेच्या मुद्द्यावर पैठण शहरातील, वार्डातील तर आहेच, पण शहराने शिवसेनेच्या पाठीशी उभं राहावं आणि भरघोस मतांनी पूर्ण शहराच्या नगरसेवकाला आणि नगराध्यक्षाला निवडून द्यावं, जेणेकरून विलास बापू आणि भुमरे साहेब यांच्या माध्यमातून शहरामध्ये अशी कुठलीही गोष्ट उणीव राहणार नाही. आणि पर्यटनाचं जे क्षेत्र आहे आपलं गाव, संत भूमीचं गाव आहे, या गावात भरपूर काही पर्यटन येतील आणि इथल्या लोकांना रोजगार मिळेल, व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय मिळेल, एवढीच इच्छा आहे की सर्वसामान्य लोकांनी शिवसेनेच्या सोबत आपल्या दोघांना या निवडणुकीमध्ये आपल्या कामाची पावती म्हणून मतदारांनी आपल्याला निवडून द्यावं असं मी संपादक सुनील टाक, संभाजीनगर समाचारच्या वतीने पुनश्च एकदा मतदारांना आवाहन करतो आणि आपला या निवडणुकीमध्ये निश्चित विजय होईल अशी नाथचरणी प्रार्थना करतो. थांबतो. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.